हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. आणि त्यामध्येच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. लाडक्या बहिणींनो, आज जी-आर येणार का? आज जी-आर येणार का? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार? तारीख आलेली आहे. सगळंच तुम्हाला ही आनंदाची बातमी तुम्हाला देतोय. सोबतच लाडक्या बहिणींनो, या गुढीपाडव्याला जो आपल्याला हप्ता मिळणार आहे तो 1500 रुपयाचा असणार आहे की 3000 रुपयाचा असणार आहे, म्हणजे दोन हप्ते एकत्र मिळणार आहे की एकच हप्ता असणार आहे, सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, एक दुःखाची बातमी सुद्धा असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नक्की लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला की नाही. आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना कसं बघता येईल की त्यांचं नाव पात्र यादीमध्ये आहेत की त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आहेत, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा लाडक्या बहिणींनो, 19 तारखेचा आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष. या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, आज जी-आर येणं गरजेचं आहे किंवा उद्या जी-आर येणं गरजेचं आहे. किंवा नाही आला तरी जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोणताही जी-आर आला नव्हता आणि डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले होते. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, 17, 18, 19 हे 3 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि तुम्हाला गुढीपाडव्याला 100% लाडक्या बहिणींनो पैसे भेटणार म्हणजे भेटणार. पैसे भेटणार म्हणजे भेटणार. हे तुम्हाला आजच सांगतो. मी गेल्या ऑलमोस्ट 15 दिवसापासून अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कधी? गुढीपाडव्याला. ही आनंदाची बातमी दिली. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, दुसरा प्रश्न, की लाडक्या बहिणींनो, अनेक YouTube माध्यमांवर चालू आहे की बाबा 2 महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि प्लस मार्च हे दोन्ही महिने पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भेटणार आहे. हे सगळं फेक आहे लाडक्या बहिणींनो. असं होत नाही. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे 19 मार्च पर्यंत भेटणार आहे आणि तेही फक्त 1500 रुपये असेल, 3000 रुपये नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज, ज्या बहिणींना जून पासून म्हणा लाभ बंद झालाय, कोणत्या बहिणींचा जुलै पासून बंद झालाय, कोणत्या बहिणींचा नोव्हेंबर पासून बंद झालाय, कोणत्या बहिणींचा डिसेंबर महिन्यापासून बंद झालेला आहे. आता जर तुम्ही पात्र ठरले असाल, जून महिन्यापासून जुलै महिन्यापासून तुम्ही अपात्र होत्या, पण तुम्ही आता जर पात्र ठरले असेल, तर यासाठी मी शेवटीला एक प्रोसेस सांगणार आहे. ती पात्र कसं ओळखायचं, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही पात्र ठरू शकता, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, त्यानंतर अत्यंत महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना 90 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे. 90 लाख, ऑलमोस्ट 1 करोडच्या जवळपास बहिणी अपात्र ठरणार आहे. मिळणार नाही 1500 रुपये. तुमचं नाव आहे का चेक करा. म्हणजे अपात्र तुम्ही झालात का हे सध्या तुम्हाला चेक करायचं. याची सविस्तर प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही ते तुमचं नाव त्या ठिकाणी आहे किंवा नाही, तुम्ही पात्र आहात की अपात्र आहे, तुम्हाला कसं बघता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्वाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणी योजनेतून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 90 लाख महिलांना वगळले असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडताळणी करण्यात आली. त्यातून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे. संभ्रमाचे आहेच ना. जून पासून ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, ज्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांच्या ती भयंकर दुःखांचा पर्वत त्यांच्या समोर आलेला आहे. पण हे सरकार काहीही करायला तयार नाहीये का त्या बहिणींना पात्र करण्यासाठी स्टेप घ्यायला तयार नाहीयेत. बरोबर? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. या योजनेत लाभार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने पडताळणी केली जात आहे. त्यामधून लाखो महिलांचे जे अर्ज आहे बाद करण्यात आले. 90 लाख महिलांची नावे वगळली आहे. 90 लाख म्हणजे विचार करा किती मोठी.
2.6 कोटी महिलांनी अर्ज केले होते. आता आता संख्या 1.53 कोटीवर आहे. तर 1,53,00,000 इतक्याच बहिणी आता अपात्र ठरणार आहे आणि बाकीच्या बहिणी अपात्र होणार आहे. बाकी फक्त आणि फक्त इतक्याच बहिणी पात्र राहतील. हे कधी? एप्रिल नंतर. एप्रिल मंथ नंतर इतक्या सगळ्या बहिणी काय राहणार आहे? पात्र राहणार आहे. म्हणजे 1,53,00,000 आणि बाकीच्या बहिणी अपात्र होणार आहेत. मग महिलांचे अर्ज बाद काय होता? याच्या मागचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. जसं त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे व त्यांचा लाभ बंद केलेला आहे. तसेच एका कुटुंबात 2च महिलांनी योजनेचा लाभ घेत असतो. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. एकूण 90,00,000 महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे किंवा ठरवण्यात आलेल्या आहेत. केवायसी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी ही धक्कादायक माहिती उघडीस आली आहे. अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही. ज्या महिलांनी केवायसी केले त्यांना दर महिन्याला ₹1,500 भेटणार नाहीये. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर बघा, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्या बहिणींचा लाभ डायरेक्टली बंदच झालाय, होणारच आहे. एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी आहे, यांचाही लाभ बंद होणार आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे. तुमचा तरीही लाभ बंद होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही वयाचे 21 ते 65 मध्ये असाल तरच लाभ भेटेल. अदरवाईज 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त असेल तर तसंही तुमचा लाभ बंद होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो जर बघितलं असेल, एका राशन कार्डमध्ये 2 पेक्षा जास्त नावं आहेत, तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. सोबतच तुम्ही जर ई-केवायसी केली नाही, तरीही तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. तुम्ही ई-केवायसी एडिट ऑप्शन भेटला 31 मार्च पर्यंत, तेही नाही केलं तरी तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. असं मिळून टोटल 90,00,000 बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार. मग आता जर तुम्ही अपात्र ठरलेल्या आहात, बरोबर? लाडक्या बहिणीनं तुम्ही अपात्र ठरलेल्या आहेत. मग आता तुम्ही काय करायचं? कसं तुम्ही शोधायचं की तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही? तुम्ही पात्र आहात की अपात्र आहेत? यासाठी 2 स्टेप्स आहेत. 2 पद्धतीने आपण हे चेक करू शकतो. बरोबर? 2 मेथड्स आहेत. पहिल्या मेथडमध्ये जाऊ आपण लाडकी बहीण बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला जा. तुमच्याकडे पासवर्ड असेल, बरोबर? आणि तुमच्याकडे लाडक्या बहिणींनो, बरोबर, तुमच्याकडे काय असतील? युजर नेम असतील. केलं? तुम्ही पासवर्ड आणि युजर नेम यांनी जर लॉग इन केलं, तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? स्टेटस चेक करायचा आहे. स्टेटस. जर स्टेटसमध्ये सक्सेस असेल लाडक्या बहिणींनो, सक्सेस असेल, बरोबर? सक्सेस जर दिसलं असेल तर तुम्ही पात्र आहात. आणि जर तिथे जे स्टेटस आहे हे रिजेक्टेड फॉर्म मध्ये असेल, रिजेक्टेड मध्ये असेल, कसं जायचंय? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला, तिथे नंतर तुमचं पासवर्ड आणि युजर नेम टाकून लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर राईट हँड साईडला वरती गेल्यानंतर तुम्हाला स्टेटस चेक करता येईल. जर स्टेटस सक्सेस असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र आहात आणि तुमचा लाभ काय सुरळीत सुरू राहतील. म्हणजे तुम्हाला 20वाही हप्ता भेटेल, त्यानंतर 21वाही हप्ता भेटेल आणि पुढचेही हप्ते तुम्हाला भेटायला सुरुवात होईल. बरोबर? पण जर तुमचं रिजेक्ट मध्ये आहे किंवा पेंडिंग स्टेट मध्ये आहे, पेंडिंग, तर तुम्हाला पुढचे लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. पण आता असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नाहीयेत. मग अशा बहिणींसाठी काय आहे? जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. अशा बहिणींसाठी काय करायचं आहे? जिल्हा, महिला व बाल विकास विभाग, कारण ज्या बहिणी विकास विभाग अशा ठिकाणी जायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच असं डिपार्टमेंट आहे, असं 4-5 डिपार्टमेंट राहत नाही. जसं हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल किती राहू शकतात नाही का डिस्ट्रिक्टमध्ये. पण लाडक्या बहिणींनो, एकच जिल्हा व महिला बाल विकास विभाग आहे. इथे तुम्ही कसं जायचंय? तुमचं आधार कार्ड घेऊन जा. आधार कार्ड घेऊन जा आणि तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करा की मी पात्र आहे की अपात्र आहे. तुम्हाला इथे सगळं सांगितलं जाईल. तुम्ही पात्र आहात, तुम्ही अपात्र आहात याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या जिल्हा व महिला बाल विकास विभागातून भेटेल. आणि लाडक्या बहिणींनो, इथे जर तुमचं यांनी जर त्या पोर्टलमध्ये बघितलं, जर जेव्हा तुमच्याकडे काय नाहीये, युजर नेम आणि पासवर्ड नाही आहेत, मग हे काय करतील? आपल्या साइडनी लॉग इन करतील या डिपार्टमेंट मधले पदाधिकारी आणि त्याच्या माध्यमातून तुमचं जे
अ, जी ई-के-वाय-सी म्हणा किंवा तुम्ही पात्र आहात की नाही, जर तिथे सक्सेस असेल स्टेटसमध्ये त्यांच्या, तर मग तुम्हाला 20वा हप्ता भेटेल. अदरवाईज भेटणार नाही. तुमचं जर पेंडिंग स्टेटमध्ये असेल, तर तुम्हाला भेटणार नाही. तुमचं जर रिजेक्टेड स्टेटमध्ये असेल, तरी तुम्हाला लाभ भेटणार नाही. म्हणून तुमच्याकडे हा दुसरा उपाय सुद्धा आहे, की जर तुम्हाला पात्र असाल, तर तुम्हाला इथे सक्सेसमध्ये असेल आणि जर तुम्ही अपात्र असाल, तर एक तर पेंडिंग स्टेटमध्ये असेल किंवा रिजेक्टेड स्टेटमध्ये असेल, असं तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला तुम्ही पात्र आहात, अपात्र आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे, की आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला खरंच तुम्ही पात्र आहात, अपात्र आहात याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलीच मी. कुठे घ्यायचं? ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला जाऊन तिथे चेक करा आणि दुसरं जर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नाही आहे, तर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. आज जी-आर येणार का? याची शक्यता जास्त आहे. अ, याबद्दल असं कन्फर्म न्यूज नाही आहे, बट आज येण्याचा जो शक्यता आहे, खूपच आहे. आज येऊ शकतं. गुढीपाडव्याला मिळणार लाभ. तर येस, ही आनंदाची बातमी आहे. भेटणार म्हणजे भेटणार. आणि किती भेटणार आहे लाडक्या बहिणीनो? फक्त आणि फक्त ₹1500 भेटणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला भेटणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला न्यूज आवडली असेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.